फ्रेंड्स वेलकम। कमेंटेटर मजहर खान जो इस वक्त बापगांव में कमेंट्री कर रहे हैं, नीलेश नाइक अंपायर जो इस वक्त बापगांव में अंपायरिंग कर रहे हैं, दोनों ने बीटीपीएल के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं। आप दोनों का धन्यवाद। बॅट्समॅन पाठवून द्यायचेत। मिलिंद म्हात्रे आपण बॅट्समॅन पाठवून द्यायचेत। बहुत ही सुहाना मौसम, खिली हुई धूप, बीच बीच में ठंडी हवा के झोंके चलते हुए ऐतिहासिक महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड भादौर टेमगर पाड़ा से आप देख रहे हैं बीटीपीएल 2020। ओपनर भेजना है, समय में थोड़ा कोऑपरेट करें क्योंकि आज 6 मैचेस है क्या। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए साई सागर, सावंत मात्रे और बॉबी बहुत ही मशहूर मूवी रही थी राज कपूर के आरके बैनर तले, लेकिन बीटीपीएल में बॉबी कितने मशहूर होते हैं ये देखने वाली बात है। हालांकि पहले मैच को हम देखते हैं, संदेश थोड़ा सा समय है। ये विकेट बल्लेबाजों के लिए बहुत आसान है, जिस तरह चेस हुआ था। एक नई गेंद और मांग की अंपायर ने। संदेश, पहला मैच हम देखते तो पहला मैच बहुत आसानी से चेस किया गया था। इसका मतलब है कि विकेट ठोस है, और जब ठोस विकेट रहती तो स्ट्रोक भी जल्दी लगते। ये आप देख सकते हैं पिछला मैच में क्या कुछ हुआ था, किस तरह जीता गया था। प्रिंस मूवीज किंग ऑफ टेलीकास्ट के राजा। ये पूरा बताया जा रहा है कि पहले कितने रन बने थे, किस बैट्समैन ने कितने रन बनाए थे, और फिर चेस किस तरह किया गया था। गेंदबाजी के लिए प्रहलाद नाइक आए। आज तमाम पुराने नए चावल साथ में देख रहे हैं हम। प्रहलाद नाइक, एक जमाना था जयदुर्गा के लिए ओपन गेंदबाजी किया करते थे। लेफ्ट आर्म राउंड विकेट, पहली गेंद कवर ड्राइव किया है इनफील्ड के ऊपर से, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑफ, बाउंड्री के बाहर 4 रन। सावन, पहली गेंद को उन्होंने इनफील्ड के ऊपर से खेला और सावन की घटा चलती हुई, बहुत खूबसूरत शॉट। ओ बॉल, आम गेंद थी, कट के अंदर की जानी भाई, पिछले पांव पे चले गए थे और बदला लेते हुए वहां पर प्रहलाद नाइक। क्या बात है, एक चौकार त्यानंतर विकेट वापसी करते गोलंदाज प्रहलादजी नाईक। सबसे बड़ी बात है कि बैट्समैन को पीछे खेलने पे मजबूर किया था। आम गेंद फेंकी थी, साइड आम गेंद थी, टिप्पा खाने के बाद कट के अंदर की जानी भाई और स्टंप से टकराई। 4 रन। सावन आउट होके चलते जाते हुए उनके जगह नए बैट्समैन आए, दीपक तरे ने अपनी टोपी थमा दी अंपायर को। ऑनफील्ड अंपायर शकील कोटी और अंपायर गोकुलदास पाटिल। प्रहलाद लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे। भादौर के ऐतिहासिक मैदान के बिल्कुल लगकर 2 ऊंचे टावर्स। स्लॉग स्वीप, गेंद मिड विकेट के ऊपर, 6 रन। क्या ओवर है,
जो बीटीपीएल है इसका पहला ओवर बहुत ही घटनापूर्ण रह रहा है. एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ. अगदी बरोबर. कैलाश मागच्या मॅच मध्ये राम नाईक यांनी देखील याच प्रकारची गोलंदाजी केली होती. दीपक तरे सिक्सर से खाता खोलते हुए. कैलाश इस मर्तबा बॉलर बैक ड्राइव, मौका था वहां पे, छूट गया कैच. हालांकि बहुत ही तेज स्ट्रोक था और रॉकेट कैच था और इस तरह के कैचेस आसान भी नहीं रहते हैं फॉलो थ्रू में. कम चान्स आपल्याला पाहायला मिळाले, मात्र प्रयत्न खूप चांगला आहे. कोणत्या प्रकारची धाव दिली जात नाहीये हे पाहू शकता, रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. समोर खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता प्रल्हाद नाईक याने, एक चांगला प्रयत्न केला होता. कैलाश इस मर्तबा भटके अपनी दिशा में वाइड. 1 रन स्कोर में आता हुआ 11 रन 1 विकेट गंवाने के बाद. ये जो पिच है, ये जो विकेट है बहुत ठोस है और इस पे गेंदे बहुत तेज निकल रही, इसलिए रन भी आसानी से बन रहे हैं. इस मर्तबा बल्ले के फेस को खोला, स्टीयर कर दिया गेंद को, थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन. हालांकि कहीं ना कहीं गली की जानिब खेलना चाहते थे लेकिन मोटा सिरा लिया था. अच्छी गेंद, अच्छी वापसी की ऑफ स्टंप के बाहर. ओवर समाप्त होता हुआ पहला कुल रन बने 15 और विकेट गिरा 1. थँक्यू कमिटी बॉक्स. या ठिकाणी कोकण संस्कृती विकास मंडळाचे भिवंडी शहर अध्यक्ष उद्योगपती राहुल नाईक साहेब यांचं स्वागत करायचं आहे. मी सुधाकर म्हात्रे आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. राहुलजी नाईक साहेब आपणास विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. डीजे दीपेश बीटीपीएल भातबड टिमकरपाडा प्रीमियर लीग 2020 मध्ये आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. सन्माननीय राहुलजी नाईक साहेब यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर भातबडगावचे उद्योगपती समाजसेवक मनोहर गंगाराम पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. आपणास देखील विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. योगेश तरी आपणास विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. मनोहरजी पाटील साहेब आपण पुढे या. गेंदबाजी के लिए जयवंत को बुलाया गया है. श्याम नाइक दैवत को बुलाया गया है. श्याम नाइक गैलरी एंड की तरफ से, कमेंटेटर दर्शन नाइक जुड़ चुके हैं. सामना करेंगे बैट्समैन बॉबी. बॉबी ने अभी तक कोई गेंद का सामना नहीं किया है. राइट आर्म ओवर द स्टंप्स. तेज गेंद, लॉप कर दिया गेंद को. क्या गेंद मैदान के बाहर. यस, 6 रन. हे आपण पाहू शकता, बॉबी स्पेशल हा षटकार पाहायला मिळतोय. श्याम नाईक गॅलरी यांना सलामी देणारा हा षटकार. चांगली सुरुवात बॉबी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दैवत राइट आर्म ओवर द स्टंप्स. बढ़िया गेंद, क्रॉस बैटेड खेलना चाहते थे, थ्रो और आउट. बॉबी लग रहा है कि कहीं और थे और वो जो कहते हैं भाभी जी घर में है या नहीं पता नहीं, लेकिन बॉबी तो ग्राउंड पे नहीं थे. जिस तरह से आगे खड़े रहे और आउट किया, इसे कहते हैं दिमाग की बत्ती जला के फील्डिंग करना. ये देखिए, दैवत को पता था वो बाहर खड़े हैं. यस, आउट हो गए बॉबी. दूसरा झटका लगा है यहाँ पर. स्कोर है 21 रन. 21 रन 2 विकेट के नुकसान पर. नए बैट्समैन संदीप आए हैं बल्लेबाजी के लिए.
लेकिन ये जो विकेट है, एक तो नेविया बॉल है, विकेट भी बहुत ठोस है, सख्त है, इसलिए जो मैचेस रहेंगे वो हाई स्कोरिंग रहेंगे। बिल्कुल कहना ये है संदेश पाटिल का कि जब से वो कमेंट्री कर रहे हैं, जब से यहाँ पर MRI बॉल यूज हुई है, लेकिन पहली मर्तबा नेविया। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए दैवत ऑन दी अप खेला है, सीधा श्याम नाइक गैलरी में सर के ऊपर से 6 रन। स्टैंड एंड डिलीवर। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं संदीप पाटिल, 2 पे 2 ठोक डाले संदीप जोकर। संदीप ने भी सिक्सर से खाता खोला, बॉबी ने भी सिक्सर से खाता खोला, दीपक तरे ने सिक्सर से। देखना है कुछ समझा दिया वहां जाकर। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए फ्लिक, ये भी जाएंगी 6 रन। छोटी बैकलीफ का बहुत अच्छा इस्तेमाल, लगभग विराट कोहली की तरह बैकलीफ को नीचा कर दिया था, और ये देखिए मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट। नजाकत ज्यादा, ताकत कम, रिजल्ट बहुत अच्छा। स्कोर 33 पे पहुंचा है। हर्षित इंटरप्राइजेस संघाने देखील टॉप सिक्सर के हैट्रिक पे आ गए हैं संदीप। बल्ले का बाहरी किनारा, फ्लाई स्लिप में गेंद को उठाया, लेकिन रन पूरा किया स्ट्रोक के साथ बैट्समैन ने। हालांकि ड्राइव लगाना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद स्लिप से गई थी। एक रन, स्कोर 34 पे पहुंचा है। रनों की लूटमार मचा रखी है बल्लेबाजों ने। दयावत फुल टॉस गेंद, इस मरतबा फ्रंट फुट पे आके गेंद को मोड़ दिया। ऑन साइड में लॉन्ग लेग पे विकेट कीपर पहुंचे, लगभग शॉर्ट फाइन लेग के फील्डर। 2 रन बना लिए बैट्समैन ने। टीम के ओनर दौड़ रहे थे। 2 ओवर की समाप्ति, रन बने 36। बहुत बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं निलेश नाईक फॅम टीम साई सागर की। अगदी बरोबर आहे का, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळते आहे। कारण धावांचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। एक चांगला टोटल पाहायला मिळत आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर। तिसऱ्या षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम असणार आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपण। वेल आपल्याकडे फारच कमी आहे, कारण की पहिला दिवस कोणत्याही स्पर्धेचा थोडासा लेटच शेड्यूल स्टार्ट होतो, तर थोडं सर्व संघाने आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं आहे। आणि प्रत्येक एक पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ज्या संघामध्ये कर्णधाराची उपमा दिली आहे त्या खेळाडूने टॉस करण्यासाठी यायचं आहे, याच्याकडे आपण जास्ती लक्ष द्यायचं आहे। कारण की आपण एक महान क्रिकेटर आहात आणि प्रत्येक संघामध्ये एक एक खेळाडू आयकॉन म्हणून दिलेला आहे, आणि तो कर्णधार तोच येईल इथे टॉस करण्यासाठी, लक्ष असू द्या। मरता क्या ना करता हरी जोशी को बुलाया गया है, जो बहुत ही मशहूर क्रिकेटर है। सामना करेंगे बैट्समैन संदीप जोकर। 13 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 2 सिक्सर लगाए, और दीपक तरे 12 पे बल्लेबाजी कर रहे हैं। समय में कॉपरेट करे हरी जोशी। फील्ड की जमावट, 2 खिलाड़ी सर्कल के अंदर है, शॉर्ट थर्मेन है, एक्स्ट्रा कवर है। राइट आर्म
ओवर द स्टंप्स जाते हुए इस मरतबा चॉप कर दिया है, गेंद जा रही है लगभग बैकवर्ड पॉइंट बाउंड्री की तरफ, जब तक कि उसको उठाते 2 रन पूरे किए। बहुत बढ़िया चॉप स्ट्रोक, बैकलिफ को नीचा करके खोद के निकाला हुआ शॉट। इथून येता मात्र एक सिद्दीक बाबे सर पार्टनरशिप जरी केली सिंगल डबलने तरी देखील एक चांगला टार्गेट होऊ शकतो इथे। लेकिन रन बहुत तेज बनते हैं। इस ग्राउंड पे इस तरह के चॉप स्ट्रोक भी इंडियन के जमा खेलते थे, उनसे अच्छा चॉप स्ट्रोक कोई भी नहीं खेलता था। इस मरतबा इनसाइड आउट 4 रन, मार्क हुआ की तरह खेला हुआ स्ट्रोक, क्या शॉट है। ग्रेट शॉट, दिस इज द ग्रेट स्ट्रोक। यस अगदी बरोबर, छोटा बम बडा धमाका संदीप जुकरेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। क्लासिकल क्लासिकल संगीत ऐकायला मजा येतो आणि क्लासिकल फलंदाजी बघायला मजा येते सिद्दीक बाबे सर। बुलेट अपने आप को थोड़ा सा रूम दिया था वहां पर और ऑन द राइज खेला था। क्लासिकल कवर ड्राइव 4 रन। हरी जोशी धीमी गेंद ड्रॉप बाय विकेट कीपर। देखने अंपायर का क्या निर्णय है, गति परिवर्तन था, कैच छूटा वहां पर, किस्मत वाले रहे। यस यहां तक आवाज आई थी, अब गिरीप की आवाज तो यहां तक आना मुश्किल है। स्कोर 43 पे पहुंचा है। गोकुल दास पाटिल के पास बहुत बड़ा इतिहास है अंपायरिंग का। राइट आर्म ओवर द स्टंप्स, फिर से ऑफ स्टंप के बाहर वाइट। कोणत्या प्रकारचा इशारा करायचा नाही पंचांना, जो काय डिसिजन असेल तो दिला जाईल पंचांच्या माध्यमातून। 44 रन 2 विकेटों के नुकसान पर, अच्छा टोटल बना लिया है। हरी जोशी राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए, इस मरतबा विकेटों में गेंद थी, धीरे से गेंद को खेल दिया, लगभग मिड ऑन पे जाके गेंद को उठाया, 1 रन बनता हुआ स्कोर में। 45 रन 2 विकेटों के नुकसान पे, 45 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं हरी जोशी। इस मरतबा कट के अंदर की जानी बाई थी, शॉट हम पुल करना चाहते थे, बल्ले पर गेंद ने वाइड ऑफ डीप मिड ऑन पे गेंद को उठाया, दूसरा लेना चाहते थे, मना किया। अच्छी गेंदबाजी अब कर रहे हैं, इन कटर गेंदों का अच्छा प्रयोग कर रहे हैं हरी जोशी। अगदी बरोबर, संदीप जोकर काही जोखम घेत नाहीये सिद्दीक बाबे सर, कारण की या ग्राउंडवर खूप त्याच्या मोठे इनिंग्स आहेत, ते आज इथे पेश करू शकतात ते। 46 रन, जो भी खिलाड़ी खेल रहे हैं ये उनका अपना होम ग्राउंड है, घरेलू मैदान है, यहाँ पर उनकी कहीं बड़ी इनिंग है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, फिर से लेग कटर, धीमी गेंद, बढ़िया गेंद, आगे रखा था, बीट किया बैट्समैन को। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 46। क्या लक्ष्य रहेगा रेखा 11 के सामने, ये आपको बताएंगे संदेश पाटिल भिवंडीकर। थँक्यू सो मच। स्ट्रॅटेजिक टाइम इथे झालेला आहे, पाणी घेतला जात आहे ग्राउंडमध्ये, कारण की यानंतर देखील आपण हर्षित एंटरप्राइजेस संघाला येत्या ॲक्शनमध्ये पाहणार आहोत विजेत्या संघाशी। तर समोरच्या स्टँडमध्ये वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक मॅचचा आनंद घेत आहेत, आपलं देखील वेलकम आहे, कारण की सर्वांची स्पर्धा आहे। आता मात्र इथून जो चाम पकडलेला आहे या स्पर्धेला दर्शन नाईक जॉईन होत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये। वेलकम दर्शन। धावसंख्या 46 धावा झालेली आहे धावफलकावर। थोडंसं आपण पाहतोय स्ट्रॅटेजिक टाइम, सर्व पाणी वगैरे घेत आहेत, पाण्याची व्यवस्था देखील अतिशय चांगली आहे या स्पर्धेमध्ये। समोरच्या स्टँडमध्ये स्वर्गीय श्यामने गॅलरी, जयदुर्गचे एक महान क्रिकेटर जे आज आपल्या मधीने त्यांच्या नावाची जी गॅलरी आहे, तो स्टँड आहे, ते स्टँडमध्ये जगदीश नाईक स्वतः बसलेले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत। 46 धावा झाल्या धावफलकावर।
46 रन 2 विकेट के नुकसान पर. खूप चांगली सुरुवात संदेश पाटील साई सागर कंपनी कडून करण्यात आलेली आहे. निलेश जाधव नाईक यांचा हा संघ मजबूत संघ आहे आणि चांगली फलंदाजी. अगदी बरोबर दर्शन, कारण की समोरचा संघ देखील जयेश नाईक स्वतः खेळत आहेत, संघाचे मालक आपण पाहतात, आणि निकेतन नाईक भरपूर वर्षानंतर पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये आणि गावच्या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हीच एक संधी आहे जी आजी माजी आणि यंगस्टर या सगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही यासाठी दिलेली आहे की जुन्या खेळाडूंना पण आम्हाला खेळण्यास बघायला मिळत आहे. बघूया. अगदी बरोबर दर्शन, आणि पुढच्या वर्षी अजून खूप मोठी स्पर्धा होईल ही. पहिला वर्ष आहे, हरीश येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळत आहे. सर्वश्रेष्ठ प्रल्हाद नाईक यांच्या हातामध्ये विसवत आहे. एक चांगली सुरुवात, एक युवा गोलंदाज आहे, अतिशय एक चांगली बरोबर. सुरुवात. कारण की दोन्ही खेळाडूंचा विचार केला संदेश आर्यन स्पोर्ट सिटी एमर्जिंग मधून आर्यन स्पोर्ट एका संघाकडून खेळतात. संदीप जुकर आणि हरेश देखील. अगदी बरोबर. मात्र इथे एक चांगला एक बॅटल पाहायला मिळतोय. पाहूया एक चांगला फलंदाज, एक चांगला गोलंदाज कोण सरशी ठरतोय पाहूया आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट हरेश. पुन्हा एकदा आपण पाहतो या मिस टाइम झाला आहे, हवेमध्ये चेंडू आहे, नो लाईन्स मध्ये टप्पा पडतो. एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतायत दीपक तरे, मात्र फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर. एका धावने संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 47 धावा. इथून आता मात्र येणाऱ्या फलंदाजीमध्ये करेश मात्रे एक चांगले चांगले खेळाडू आहेत येणाऱ्या फलंदाजीमध्ये. 22 धावांवर संदीप खेळत आहे, त्याला साथ देताना दीपक तरे देखील एक चौकार एक षटकारच्या मदतीने. इथे आपण पाहतो या घेऊन काढले चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गचा क्षेत्रक्षण पाहायला मिळतं आणि त्याच्यावर रनआउटच्या स्वरूपात दीपक तरे यांना डगआउट मध्ये परतावं लागेल. विकेट नंबर 3 डगआउट मध्ये परतताना दीपक तरे. संदेश बघितलं तर वेगवान फुलर लेनचा चेंडू होता. त्या चेंडूला पाहिजे तेवढा चांगल्या रीतीने गॅदर करता आला होता बॅटने. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगलासा थ्रो डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये आणि धावबाच्या रूपाने दीपक तरे हा बाद होतोय फलंदाज. नवीन फलंदाज करिश मात्र येतोय खेळण्यासाठी. धावांचा जर विचार केला आपण दर्शन नाईक तर धावा झाल्या धाव फलकावर 48 धावा 48 रन्स. इथून आता मात्र धावा बनवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करण्यासाठी ग्राउंड मध्ये करिश येतोय आणि समोर तितकाच युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो हरेश. आतापर्यंत एक चांगली अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्या 3 चेंडूवर. येणाऱ्या 3 चेंडूचा काय खेळ आहे हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. संदेश हा एक बॅटल आहे, एक चांगला गोलंदाज एक चांगला फलंदाज आहे. दोघांमध्ये चांगला बॅटल आहे. भाऊया विजय कोण होतोय. वेटम ओ द विकेट. पुन्हा एकदा खेळून काढला आहे चेंडू ऑफ स्टंपवर जोरदार अपील केली जाते. खूप चांगली अपील होते. कोणत्या प्रकारचा इशारा येत नाहीये कारण की पडल्यानंतर थोडंसं आपण बघितलं आउट स्विंग पाहायला मिळालं. सर एस्टेकाच्या हातामध्ये निर्धार चेंडूची समाप्ती होते. संदेश हरेशकडे ते व्हेरिएशन आहे कारण की माझ्यासोबत भरपूर खेळलेले त्याच्याकडे ते व्हेरिएशन आहेत. चेंडू आत आणि बाहेर दोन्ही साईडला तो कट करण्यामध्ये माहीर आहे आणि अगदी समोर बरोबर. करेश सारखा फलंदाज असताना या गोष्टी होणारच. अगदी बरोबर. अनुभव थोडस कमी असं मी म्हणेल कारण की नवीन युवा आहे खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा टोला करिश मात्रेच्या बॅटमधून निघाला हा षटकार. याच बॅटिंगने ओळखणारा जाणारा हा करिश मात्रे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे प्रिन्स म्युझियमच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून चेंडूला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर फेकून दिला होता 6 धावांसाठी षटकार. करिश मात्रे स्पेशल हा 6. टिपिकल करेश मात्रे ब्रँडेड स्ट्रोक. कारण की करेश मात्रेला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. अगदी बरोबर. आणि असं मी म्हणेल दर्शन की आतापर्यंत 4 खेळाडूंनी षटकाराने खाता खोलला आहे या इनिंग मध्ये. त्यानंतर आता करिश देखील त्याच प्रकारचा हा खेळ पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. मात्र साई सागर कडून दोन्ही चांगले फलंदाज खेळपट्टीवर. हरीश राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू एसट्या उखडताना इथं पाहायला मिळतोय. षटकार मारू शकतो तर मी विकेट देखील घेऊ शकतो. हा चित्र पाहायला मिळालं ग्राउंड मध्ये. करिश मात्र डगआउट मध्ये परतताना. मी अगोदरच म्हटलं तर एक बॅटल आहे, मोठा बॅटल. यस डीजे.
हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला पायांच्या दोन्ही मधून चेंडू ऑफ स्टंपवर चेंडू लागला होता आणि बोल्ड झालं होतं करिश मात्रे आणि जल्लोष हरीश याचा पाहायला मिळालं कारण की एखाद्या मोठ्या खेळाडूचं विकेट मिळाल्यानंतर एक महान क्रिकेटर जर आउट होतोय चेंडूवर तर यंगस्टर खूप संख्या होत झालेली असतं. आहे, एकूण धावा संख्या झालेली आहे 54 धावा झालेल्या आहेत. संदेश, मला आठवतं हरेश जेव्हा खासदार चषकामध्ये आर्यन इलेवन भादवड आणि जय भजन गोरसई संघाचा सामना चालू होता, चांगली सुरुवात झाली होती आणि भरोशाचा सर भावेश पवारला अशाच प्रकारचा बोल्ड केला होता हरेशाने. अतिशय चांगली बॅटल होता, मात्र षटकार मारल्यानंतर लगेच क्विक रिप्लाय दिला तिथे हरेशाने करिशाला. हरी येतोय कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे आर के पाटील स्टँड इन करून राईट मोर द विकेट जातोय सामना करतोय फलंदाज संदीप जुकर. यावेळी बॅटवर आला आहे चेंडू घेऊन काढले चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये दीपक नाईक गोली चेंडूला अडवतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट करतोय मिलिंद म्हात्रे ऑन स्ट्राईक. मिलिंद म्हात्रे देखील भरपूर दिवस आपण बघितलं ग्राउंड मध्ये बिझी ग्राउंड अतिशय सुंदर असा बनवलेला आहे भरपूर मेहनत घेतली आहे संपूर्ण खेळाडूने जे रेग्युलर क्रिकेट खेळतात सर्वांची मेहनत आहे खास करून मी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ दोन्ही आपण मध्ये भादवड आणि टेमगरपाडा यांची खूपच मेहनत. पुन्हा एकदा आल्याला बिगिट करण्याचा प्रयत्न केला मिड विकेट क्षेत्रामध्ये गॅप मध्ये चेंडू येतोय अतिशय सुंदर A1 दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वॉट ऑफ फिल्डिंग, प्रतीक गोरे याच्या माध्यमातून. वॉट ऑफ फिल्डिंग, तितकाच चांगली फिल्डिंग आणि तितकाच क्विक थ्रो फेकण्यात आला होता. जबरदस्त, आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. दर्शन असं वाटत नाहीये की अशा युवा खेळाडूंना वाव मिळावी या स्पर्धेच्या माध्यमातून. तोच प्रयत्न या BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग मधून चालू आहे कारण की या खेळातूनच समजेल की गावातून उभं काही यंगस्टर आहेत, काही रायझिंग स्टार आहेत आणि त्या रायझिंग स्टारसाठी वेगळं पारितोषिक देखील आहे, त्यामुळे अगदी ही बरोबर. सगळी झुंज Yes, चालू आहे. yes. म्हणजे ही लढत आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत पाहायला मिळेल आणि असं कोणत्याही स्पर्धेमध्ये मी बघितलेलं नाहीये की युवा स्टारला देखील बक्षीस ठेवण्यात आला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं वर्ष आणि पहिला दिवस सफलतापूर्वक आपल्याला पाहायला मिळतो. हरी पुन्हा हे एकदा अतिशय सुरेख चेंडू थोडंसं या हरीचं स्पेशल चेंडू आहे पडल्यानंतर थोडंसं आउट स्विंग पाहायला मिळालं सर एक एस्टेकच्या हातामध्ये निर्धार चेंडू जातोय. गती परिवर्तन, हरीकडे ती ॲबिलिटी आहे, हरीकडे अनुभव खूप चांगला आहे, हरीकडे स्पेशली जरी गावातल्या खेळाडूंना कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे हे त्याला चांगलंच माहिती आहे आणि त्याचा अगदी- पुरेपूर फायदा घेतोय. अगदी आणि हा या ग्राउंडचा तो भरपूरच अनुभव आहे त्यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट हरी जोशी सामना करतोय फलंदाज संदीप. पुन्हा एकदा बिग हिट येतोय आणि चेंडू देखील खूप दूर जातोय 6 धावांसाठी षटकार. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग. हे आपण पाहू शकता आपण रिप्ले मध्ये दाखवला जात आहे वाईटिश मिडॉनच्या वरतून हा चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता षटकार आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय 37वा षटकार पाहायला मिळतोय इथे. अतिशय जबरदस्त फलंदाजीमध्ये फलंदाजी करताना संदीप जुकर याच्याकडे मोठे फटक्यांची एक चांगली ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे तेवढा विश्वास आहे आणि एक संदीप जुकडे बघितलं तर सिटी इमर्जिंगमध्ये आर्यनमधून खेळताना अशा प्रकारचे कित्येक इनिंग त्यांनी मागच्या वर्षी आमच्या संघासाठी चॅलेंज करण्यावरती खेळलेले आहे. जबरदस्त फलंदाजी करतोय. 19 षटकार झालेले आहेत. थोडंसं आमचे मिक्सिंग रूम थोडं लक्ष द्यायचंय आपण. हरी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू लेंथ लाईन मध्ये चेंडू बघितला आपण फुटवर्क चेक केलंय फलंदाजाचा. संदीप जुकर याने अतिशय क्लास फलंदाजी केली आहे दर्शन आतापर्यंत. यस, या ज्या धावा झाल्यात त्याच्यामध्ये जो मोलाचा वाटा आहे तो संदीप जुकरचा 29 धावांवरती अजूनही नाबाद खेळतोय आणि चांगली क्या खेळतोय. बात आहे. एक हाती किल्ला लढवतोय. अगदी बरोबर 13 चेंडू मध्ये 29 धावांची खेळी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. हरी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळते. शेवटचे चेंडू 2 डॉट पाहायला मिळाले. षटक क्रमांक इथे समाप्त झाला आहे 5 षटकाची समाप्ती. धावसंख्या 62 धावा धावफलकावर पाहायला मिळते. इथून टीम मीटिंग आपण कमी करा कारण की यानंतर देखील आम्हाला सामने खेळवायचे आहेत आणि आपली स्पर्धा आहे याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायचं आहे.
समोरच्या स्टँडमध्ये भरपूर आम्हाला आमचे क्रिकेट प्रेमी पाहायला मिळतात आणि उद्या जे खेळणारे खेळाडू आहेत ते देखील समोरच्या स्टँडमध्ये बसलेले आहेत आणि सन्माननीय व्यासपीठ देखील सकाळपासून खचाखच भरलेला आहे कारण की गावची लीग आहे आणि संपूर्ण हा गाव भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग इथे सर्व उपस्थित आहेत. जल्लोष केला जात आहे कारण की अख्खा भादवड टेमगरपाडा खेलेगा या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत व्यासपीठावर विश्वनाथदादा नाईक उपस्थित आहेत, त्याचबरोबर सुरेश बाळू पाटील साहेब उपस्थित आहेत, राहुलजी नाईक आणि रवी मोरे आणि जय भवानी गुरुनाथ तरे साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर माझे मित्र नितेश पाटील देखील उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि भालचंद्र गुलवी आणि भोळा मॅचचा आनंद घेत आहेत. जाऊया पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये कारण की हरीश कंटिन्यू गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू एसटी रक्षक थोडस चुकीचं करतो इथे क्षेत्ररक्षण आणि ते चेंडू आपण पाहतोय भीमर चेंडू पंचांकडून येतोय. नो बॉल मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला. शॉट फाईन लेगला फ्रीट उघडाडवले नीट कारण की पुढील चेंडू आहे फ्रीट आणि फ्रीट चेंडू खेळण्यासाठी छोटा पॅकेट बडा धमाका पाहूया होतोय का या चेंडूवर संदीप जुकर याच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून. फ्रीट चेंडूला व्यवस्थितरित्या कलेक्ट करता आले नाही बॅटवर मात्र खालच्या दिशेने आपण पाहतो या मिडॉनवर चेंडूला अडवलं जातं हरियाच्या माध्यमातून. एकच धाव मेल या चेंडूवर. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर साहेबा मोमीन सांगत आहेत की 65 धावा 65 लासा 4 विकेट. नेक्स्ट मॅच यस हर्षित एंटरप्राइज वर्सेस रेखाई एंटरप्राइज. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत येत आहे. पुढचा सामना हर्षित एंटरप्राइज आणि रेखाई दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार व्हायचा आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टॉम्बर चेंडू आहे. पंच आम्हाला इशारा करतायत की हा चेंडू स्वेर चेंडू आहे. वाईटचा इशारा एक्स्ट्राची मदत. 66 धावा धाव फलकावर लागले. इथून एक धाव संख्या चांगली झाली आहे आणि येणाऱ्या अजूनही मला तरी वाटतंय षटकातील 5 चेंडू आहेत. 5 चेंडूवर जवळजवळ 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट इथं पाहायला मिळेल कारण की सहजरित्या चेस केला होता पहिल्या मॅच मध्ये हर्षित एंटरप्राइजेस संघाने. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे. मिलिंद मात्रेच्या बॅटवर येत नाहीये चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. थोडंसं अनफिट देखील आहे मिलिंद मात्रे कारण की त्याच्या हाताला थोडीशी इजा झाली आहे. कालच चर्चा चालू होती मिलिंद मात्रे यांच्याबद्दल मात्र आज लीग मॅचेस आहेत आणि एक आयकॉन खेळाडू आहे म्हणून ही खेळण्याची संधी त्याच्याकडे आहे. हरीश राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सोडून दिला आहे कारण की ऑफस्टॉमच्या खूपच बाहेर चेंडू लँड झाला आहे. पंच शकील कुडील सरांकडून वाईटचा इशारा होतोय. कुठे ते लाईनमध्ये भरताना मात्र कुठे ते प्रयत्न झाला असा करावा असं माझं मत आहे कारण की नॉन स्ट्रायकर इनिंगला फलंदाजी खूप चांगली करतोय संदीप जुकर. जर स्ट्राईक रोटेट झाली तर संदीप जुकरकडे ॲबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची. आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. अगदी बरोबर मात्र ती क्षमता मिलिंद मात्रेच्याकडे देखील आहे. आता बॅट आणि चेंडूचा संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळेस झाला होता संघर्ष मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. प्रत्येक गोडे चेंडूला उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. मी संपूर्ण सूचना करू इच्छितो यानंतरचे जे पण सामने असतील त्याच्या सामन्यामध्ये जे घोषित करणार आहेत त्यांनीच टॉससाठी यायचं आहे. यस अगदी आपण दर्शन मी सहमत आहे कारण की आपण एक महान क्रिकेटर आहेत आणि प्रत्येक संघामध्ये आपल्याला खेळण्याची संधी मिळाली आहे आणि आयकॉन म्हणून टॉप 1 वर तुम्ही खेळत आहात. पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार काय म्हणशील दर्शन या षटकाराबद्दल तू. वॉट अ शॉट हा पॉली चेंडू अतिशय सुंदररित्या आणि देखण्यारित्या त्या चेंडूला फ्लिकच्या सहाय्याने समोरच्या दिशेने गॅलरीमध्ये श्याम नाईक गॅलरीमध्ये पाठवण्यात आला होता. वेगाचा फायदा घेण्यात आला होता हरीशच्या. श्याम नाईक गॅलरीला सलामी देणारा षटकार संदीप जुकर याच्या माध्यमातून. 36 धावांवरती खेळतोय संदीप जुकर. उलटा चेंडू आणि हा देखील जाईल षटकार. आता मात्र दर्शन संदीप जुकर 500 रुपये पटकवेल का योगेश गुलवे यांचे कारण की 500 रुपयाचा पारितोषिक आहे विकेट चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी. आणि हॅट्रिक वरती आलाय संदीप जुकर. बघूया हॅट्रिक वर षटकार मारून 500 रुपये मिळवतो का. एक संदीप पाटील रेखाई एंटरप्राइजेस संघाचा 12th मॅन म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि एक संदीप जो ग्राउंड मध्ये षटकार इथे पेश करताय तिथे आउट होईल या चेंडूवर संदीप जुकर.
वॉट वॉट इनिंग 42 धावांची जबरदस्त झुंजार वन मॅन आर्मीच्या सहारे फलंदाजी करताना संदीप जुकर. हॅलो. बीटीपीएल भातवाड टिमकरपाडा प्रीमियर लीग 2020 मध्ये पुढे एकदा आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र, या स्पर्धेचं पहिल्या वर्षामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर रिस्पॉन्स या दोन्ही गावातील आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून या बीटीपीएल मध्ये आपण पाहतोय. 8 स्पॉन्सर आहेत, संघ मालक आहेत, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेला आर्थिक मदत म्हणून सन्माननीय उद्योगपती रणजित नाईक साहेब यांच्याकडून रुपये 5,000 आपण बघतोय. तसेच 81 का लक्ष्य रखा है. हिरामण पाटील यांनी देखील आर्थिक मदत केलेली आहे. 500 रुपये. प्रदीप तरे 2,000. शंकर झुकर यांनी 5,000 रुपये. गुरुनाथ तरे यांनी 501 रुपये. विशाल म्हात्रे यांनी 1,000 रुपये. अरुण भोईर यांनी देखील 5,000 रुपयाचं रोख योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. विजय पाटील, शरद म्हात्रे पूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. ज्या सुंदर ट्रॉफ्या आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या असतील. प्रथम, द्वितीय, तृतीय मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील आपण पाहतोय. या सर्व ट्रॉफ्या त्यांनी स्पॉन्सर केल्या. दोघांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. समाजसेवक श्रीनाथ म्हात्रे भातवड यांनी देखील 1,000 रुपये या ठिकाणी आर्थिक मदत दिलेली आहे. खऱ्या अर्थाने दोन्ही गावातील ही पहिली प्रीमियर लीग आपण पाहतोय. बीटीपीएल भातवड टिमकरपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेचा पहिला दिवस आणि अप्रतिम रिस्पॉन्स अनेक मान्यवर पाहतोय. पुढेच एकदा आपण सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनोहर तरे. दोस्तों, लौट चलते हैं बीटीपीएल क्रिकेट की दुनिया में, जहां पर रेखाई इंटरप्राइजेस के सामने जो लक्ष्य है वो 81 रनों का है. पिछला जो मैच हुआ था वहां पर जो लक्ष्य 69 का था, लेकिन 81 रन लगभग. तसेच आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जो सुंदर असा गिफ्ट आहे त्यामध्ये शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य भिवंडी तालुका अध्यक्ष रवींद्र तरे सर आणि खजिनदार नंदू नाईक सर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात गिफ्ट टेम्पल स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन. बॅक टू कमेंट्री बॉक्स. वॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, क्रिकेट के आणबान शान, वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद मनोहर तरे जी. 13 के ऊपर का आस्किंग रन रेट है. 13.25 का ओपनर्स भेजना है प्लीज़, क्योंकि आज ओपनिंग सेरेमनी थी. हमारा शेड्यूल थोड़ा देरी से शुरू हुआ है. कल भी बीटीपीएल जारी व सारी रहेगा. डे आफ्टर टुमारो सुपर संडे में कौन बनेगा विजेता, कल संदेश पाटिल दर्शन नाइक के साथ रहेंगे. वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. या संपूर्ण स्पर्धेसाठी संपूर्ण बॉल स्पॉन्सर केलेले आहेत सन्माननीय उद्योगपती पंकज झा. बैट्समैन भेजना है. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय बीटीपीएल भातवड टिमकरपाडा प्रीमियर लीग. फलंदाज पाठवायचे. चला जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये. अप्रतिम क्रिकेट पाहतोय. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू मनोहर तरे सर. बॅट्समन पाठवून द्यायचे. रेखा इंटरप्राइजेस संघ जयेश नाईक प्लीज आपले सलामीवीर पाठवून द्यायचे, कारण की खूप वेळ झाला आहे. हर्षित इंटरप्राइजेस संघाने देखील तयारीमध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जयदास नाईक टीम कॅप्टन. एक पहिला सामना जिंकला होता. आजच्या दिवसात दुसरा सामना देखील आपण पाहतोय. निलेश दादो नाईक फार्म टीम साई सागर एक चांगला टार्गेट ठेवला आहे समोर 81 धावांचा, आणि तो टार्गेटचं पाठलाग करण्यासाठी प्रल्हादजी नाईक आणि त्याचबरोबर संघाचे मालक जयेश नाईक ग्राउंड मध्ये येत आहेत. पाहूया कोणत्या प्रकारे सुरुवात होत आहे. प्रिन्स मूवीज अतिशय जबरदस्त लाईट टेलिकास्ट संपूर्ण भिवंडीमध्ये त्यांचं नाव आणि भिवंडीच्या बाहेर देखील त्यांचं चांगलं काम.
दोनों ओपनर बीच मैदान पर तैयार होते हुए प्रहलाद नाइक और उनके साथ में जो बैट्समैन है जयेश नाइक। समय में कॉपरेट करें प्लीज। खेल की शुरुआत करना है आपको तुरंत ही। ऑन फील्ड अंपायर अंपायर शकील कोटी एंड अंपायर गोकुलदास पाटिल। कुल अंपायर गोकुलदास पाटिल। गेंदबाजी के लिए देखना है किसको लगाया जाता है। करेश मात्रे फील्ड को सजा रहे। समय में कॉपरेट करें प्लीज। प्रहलाद नाइक उनके साथ नॉन स्ट्राइक पे जयेश नाइक है। आस्किंग रन रेट 13.25 का है। आज धूप काफी खिली हुई है लेकिन हवा थोड़ी सी रुकी हुई है, लेकिन पहले दिन से हवा चलती हुई BTPL 2020 की। 1:10 हुआ है। 1:40 पे आपके ओवर समाप्त होना चाहिए। प्रहलाद नाइक के लिए जो फील्ड सजा दी गई है, 4 खिलाड़ी सर्कल के अंदर है। शॉर्ट फाइन लेग है, शॉर्ट थर्डमैन है, बैकवर्ड पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है, जबकि वाइड ऑफ लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी है, वाइडिश मिड विकेट पे है, डीप कवर में है और एक खिलाड़ी डीप स्क्वायर लेग पर है। समय काफी लिया जा रहा है। दीपक तरे जो कि ऑलराउंडर है, उन्होंने बल्लेबाजी करते हुए भी अच्छे रन बनाए। 42 रन की बहुत बढ़िया बारी संदीप ने खेली। पहली गेंद को उछाल दिया है हवा में और पहली गेंद पे प्रहलाद नाइक आउट लॉन्ग ऑन पे। वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली झोल्यावर बैसून झुलली झोल्यावर बैसून झुलली। हे आपण पाहू शकता, आपण रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे मिलिंद म्हात्रे बॅट मधून काही करू शकलं नाही आपल्या संघासाठी, मात्र क्लास फिल्डिंग पाहायला मिळाली। शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष होतं आणि सिद्दीक बाबे सर अतिशय सुरेख झेल पाहायला मिळतं मिलिंद म्हात्रेच्या माध्यमातून। शक्कर की गोली दे दी थी वहां पर प्रहलाद नाइक को। नए बैट्समैन बल्लेबाजी के लिए आ रहे हैं। निकेतन नाइक सामना करेंगे जयेश नाइक। पहली गेंद पे सफलता दिलाते हुए दीपक तरे अपनी टीम को। संदीप ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, 42 रन नट आउट बनाए, 5 गगन चुंबी 42 रन बना के आउट हुए थे और 5 सिक्सर लगाए थे। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ बढ़िया गेंद, पेस परिवर्तन, खेले के ना खेले बीट किया बैट्समैन को। सिद्दीक बाबे सर तुमच्या माहिती करता की समोर जो स्ट्राईकवर आहे जयेश नाईक संघाचा मालक आहे आणि संघाला आता मात्र कुठेतरी वरती आणायचं असेल तर त्याला स्वतःहून फलंदाजी करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील। पैसे भी इंपॉर्टेंट जितने रहते हैं, रन उतने इंपॉर्टेंट मैच में रहते हैं। तिजोरी के पैसे और मैच के रन। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मर्तबा उड़ाया गेंद को मिड विकेट के ऊपर, 6 रन। युंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला। युंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला। एक विशेष अनाउन्समेंट केली जात आहे। साई सागर या संघाचा गोलंदाज दीपक तरे याची ब्लू कलरची पॅन्ट आहे, तर 2 धावाची पॅनल्टी इथे ऍड केली जात आहे, कारण की कंपल्सरी ब्लॅक ट्रॅक आहे या स्पर्धेमध्ये। तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं आम्ही। 2 रन की पेनल्टी दी जा रही है, 2 रन मिलते हैं स्कोर में, कुल मिलाकर 8। 1 ओवर के बाद हम ऐड करेंगे। सिक्सर से खाता खोला है बैट्समैन जयेश नाइक ने।
राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ अपील, वहां पर स्वीप करना चाहते थे, देखना है क्या कुछ हुआ है, लेग बाय नहीं दिया अंपायर ने, बल्ले को टकराने भर के बाद गेंद गई थी। जयेश ने बाली ट्रॉफी 2019 में जो अर्धशतक लगाया था वो भी शुक्रवार का ही दिन था। अगदी बरोबर आहे सर. जे आंबे संघामधून खेळत असताना एक अतिशय चांगली फलंदाजी केली होती. 50 धावांची खेळी केली होती जयेश नाईक यांनी. हालांकि शुमाइल सूसे पहले ओपनर थे जिन्होंने पहले मैच में अर्धशतक जमाया था एसके के लिए। फुल टॉस गेंद ऑफ टोस खेला है, गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ 1 रन स्कोर में आता हुआ, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 8 रनों पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद। 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। दीपक तरे राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा अच्छी गेंद थी, स्ट्रोक को चेक किया, धोखा हो सकता है और आउट हो गए। वहां पर रिस्की सिंगल लेने में बड़ा झटका। खेळू चला भातवर टेमकर पडा प्रीमियर लीग खेळू चला चला रे 8 रन 2 विकेटों के नुकसान पे। मैं संदेश आपसे एक सवाल करना चाहता हूं। पिछले 2-3 साल से मैं देख रहा हूं, पहले बड़े टूर्नामेंट में ट्रेंड रहता था उस टूर्नामेंट के गाना बजने का, यहाँ पर आमदार चषक का गाना बजता था। ये जो अब हर जगह प्रीमियर लीग यहाँ से लेकर रत्नागिरी तक हो रही है, ये जो नया ट्रेंड है इसके बारे में आप क्या कहेंगे? सिद्दीक भावे सर, मी एकच म्हणेल या ट्रेनच्या बद्दल, कारण की प्रत्येक गावाचं प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की आपल्या गावातील युवा जे खेळाडू आहेत त्यांना संधी मिळू दे पुढच्या भविष्यामध्ये, आणि त्याच्यासाठी या नहीं, उपक्रम चांगला आहे. मैं प्लेटफॉर्म की बात नहीं कर रहा हूँ, मैं जो ये गाने चल रहे। यस, प्रत्येकाची आवड निवड सिद्दीक भावे सर. आणि या ग्राउंडवर नेहमी चांगले चांगले संगीत, प्रदीप पाटील असो, राजेश गुळवे असो, त्यांच्या माध्यमातून चांगले चांगले संगीत या मेगा इव्हेंटला असतात तिथे. वो दिन भी दूर नहीं कि अन्नू मलिक जैसे भी और बड़े संगीतकारों को यहाँ बुलाया जाएगा। बहरहाल एक ओवर पिछड़ती हुई हस्किंग रन रेट से 10 रन पेनल्टी के मिलाकर और 2 विकेट। गेंदबाजी के लिए तुषार को बुलाया गया है। वो दिन भी दूर नहीं है संदेश पाटिल जब अंपायर्स पे भी गाने बनेंगे, कमेंटेटर्स पे भी बनेंगे, खिलाड़ियों पे तो बन चुके हैं और भावेश पवार के वीडियो को तो लगभग 6.5 लाख लोग देख चुके। बाला तरे के नाम का एक गाना है जिनसे सवाल भी किया गया था बाली ट्रॉफी 2018 में। गेंदबाजी के लिए तुषार, श्याम नाइक गैलरी एंड से सामना करेंगे बैट्समैन हरी जोशी, जॉर्ज बेली ऑफ भिवंडी। हरी जोशी 1-2 साल से हरी जोशी का वो क्लास थोड़ा फीका पड़ा है। इस मरतबा इनसाइड आउट, बिल्कुल जॉर्ज बेली का अंदाज, गेंद पहले बाउंस पर, देखना है 4 या 6, 4 रन। हे आपण पाहूया रिप्ले मध्ये. क्लास इनफिल्डच्या वरतून आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. देखिए इनका क्लास बहुत बड़ा है लेकिन फॉर्म ऊपर नीचे रहता है। ये देखिए क्या शॉट अपने आप को रूम दिया था, 4 रन। मुझे आज भी याद है बी इंडियन के सामने खेले हुए 2 इनिंग जो हरी जोशी ने खेले थे स्टेडियम पर, वो वाकई में देखने के लायक इनिंग्स थी। बहरहाल तुषार, आस्किंग रन रेट बहुत ज्यादा है, हेल्दी है। 14 पे पहुंचा है स्कोर। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए, ओ इस मरतबा सीटेड स्वीप शॉट, 4 रन। लेफ्ट स्वीप किया उन्होंने थोड़ा सा झुककर। कारण्याची डोंगरावा
ये बड़े बैट्समैन का क्लास रहता है कि वो देखता है फील्डर कहाँ खड़े. अगदी बरोबर क्लासच आपण जिवंत ठेवतो प्रत्येक खेळाडूला आणि तो क्लास इथे झलकताना आपला पाहतोय हरी जोशी याच्या माध्यमातून कारण की दोन बॅक टू बॅक दोन चौकार हरी जोशी याच्या माध्यमातून येते. 18 पे पहुंचा है स्कोर. 2 चौकों की मदद से 8 पे बल्लेबाजी कर रहे हैं हरी जोशी, जबकि नीलेश निकेतन नाइक ने अपना खाता नहीं खोला है. गेंदबाज तुषार उर्फ लालू राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए हरी को बढ़िया गेंद आगे रखा था. कहीं ना कहीं हाथों का जो एक्शन था उससे लगा था कि लेग कटर करना चाह रहे थे. प्रकाश यादव पिच मेकर आपको वीआईपी पे आना है, आपका हार्दिक स्वागत है. अच्छी पिच बनाई है जिस पे रन बहुत बन रहे हैं. हालांकि गेंदबाजी के लिए भी ये पिच साजगार है. अगर आपका गेंदबाजी का जो लेंथ है, लाइन ऑफ अटैक है, वो अगर सही रहता है तो. और उन्हीं के साथ में सोनू भाई आपका भी हार्दिक स्वागत है, वेलकम. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए हरी को उछाल दिया. सैटेलाइट स्ट्रोक, उड़न तस्तरी शॉट, 6 रन. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघील पामावर, अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, आइए देखते हैं अगदी खोल्यावर. क्या कहेंगे. उड़न तश्तरी शॉट, सैटेलाइट को छू सकता था, इतना दूर दे मारा है हरी जोशी ने. अगदी बरोबर सिद्दीक बाबेसर. जोपर्यंत हरी खेळपट्टीवर असेल मॅच मध्ये कश्मकश काटेकी टक्कर पाहायला मिळेल कारण की गोलंदाज तुषार याच्या अगेन्स्ट मोर्चा खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चौकार, एक डॉट चेंडू आणि एक षटकार पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय ते हरी जोशी. जॉर्ज बेली की याद ताज़ा होती हुई, इसीलिए उन्हें मैं भिवंडी का जॉर्ज बेली कहता हूँ. क्या शॉट था, क्या टाइमिंग थी. हरी जोशी ऑन फायर. तुषार लालू थोड़ा दबाव में आ गए. ये देखिए दबाव का नतीजा, अंपायर कोटी का इशारा, डेड बॉल. अंपायर शकील कोटी. और कूल अंपायर गोकुलदास पाटिल. संजीदा, सीरियस एंड जेंटलमैन. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए हरी को कट करने की कोशिश. टिप्पा खाने के बाद मोमेंट रहा था गेंद में, बाहर निकली, बल्ला ऊपर से घुमा, गेंद नीचे से निकल गई. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 24 धावा, 2 गडी बाद झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे सिद्दीक बाबेसर. या चेंडूवर एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे आणि विकेट मिळेल का तुषार या गोलंदाजाला. राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए तुषार लालू. हरी को बल्ले का मोटा सिरा, गेंद फ्लाई स्लिप पे पहुंची थी पहले बाउंस पर. कट शॉट खेलना चाहते थे, उछाल ज्यादा था. ओवर समाप्त होते हुए 2, स्कोर है 24. विकेट गिरे हैं 2, ओवर बचे हैं 4. और रन के लिए जो 81 का टारगेट है, यहां से लगभग कितने रन साहिबा चाहिए बचे हुए 4 ओवर में. 56 रन. समय में कोऑपरेट करें प्लीज. 56 का जो 56 रन चाहिए 4 ओवर में. करेश मात्रे को गेंदबाजी दी गई है. 57 रन चाहिए, 81 का लक्ष्य है. और जो आस्किंग रन रेट है वो लगभग 14 के ऊपर जा चुका है. समय में कोऑपरेट करें प्लीज. एक दिन बड़ा है आपके लिए. सर हमारे साथ में ये ना डायरेक्ट तेरे को खलास करने वाला अभी सब खत्म होने के बाद. करेश मात्रे सामना करेंगे बैट्समैन हरी निकेतन नाइक. लेकिन वो मुकेश चाइनीज नजर नहीं आ रहे.
जयदुर्गा बी जब भी खेलती थी तो विश्वजीत नाइक, मुकेश चाइनीज, ये वो चेहरे थे, पिंटू, करेश, राइट आर्म राउंड विकेट। इस मरतबा छूट गया कैच। ये कैच अगर पकड़ा जाता तो जाना पड़ता वहां पर बैट्समैन को। बॉलर बैक ड्राइव था, ऑन दी अप खेला था, बहुत तेज आया था। ये देखिए मिडल ऑफ द बैट खेला था। अगदी बरोबर झेल सुटली होती, मात्र जिवंत मिळाले निकेतन नाईक गेला। हे पाहू शकता, पुन्हा एकदा दाखवलं जात आहे प्रिन्स पियुष यांच्या माध्यमातून। अतिशय चांगला कॅमेरा वर्क। ये अच्छा बैटल है। करेश मात्रे, हरी जोशी को, दोनों को उनकी कमजोरी पता है, दोनों को उनकी खूबी का पता है। डीप बैकवर्ड पॉइंट लगाया गया है। इस मरतबा फ्लिक कर दिया हवा में और आउट। इस मरतबा गलती नहीं, हरी जोशी का विकेट, बड़ी विकेट। ये देखिए रिप्ले में जगह नहीं थी, ताकत नहीं मिली थी, पैरों के बीच में गेंद थी, फ्लिक किया था, फटका फसला आणि बॅट्समन ठसला। अगदी बरोबर, थोडीशी ताकद कम पडली आपण बघितलं सिद्दीक बाबे सर। आणि एक मोरा बाद होते हरी जोशी रिप्ले मध्ये दाखवला जात आहे प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून। एक चांगला झेल पाहायला मिळाला तुषार याच्या माध्यमातून। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं। प्रतीक उर्फ पपिया उर्फ बबलिया। 25 रन 3 विकेटों के नुकसान पे हरी जोशी के आउट होने के बाद अब दबाव में आती हुई यहाँ पर रेखाई इंटरप्राइजेस। करेश मात्रे ने बड़ी विकेट ली। बंटा इस वक्त मेरे ख्याल से कवच में है। ये भी कमाल के खिलाड़ी रह चुके हैं। – 2002 का मुकाबला कारेवली से जो रहा था नगर अध्यक्ष चषक में, उसमें बंटा ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। करेश मात्रे, ओ बढ़िया गेंद, रॉन्ग वन। बैट्समैन समझे कि गेंद टिप्पा खाने के बाद अंदर आएंगी, बाहर निकल गई। करेश मात्रे एक ऐसे खिलाड़ी हैं जिनके पास एक्सपिरियन्स की भरमार है। अगदी बरोबर, टॅलेंट भरपूर आहे, कारण की भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। 25 रन। इस मरतबा उछाल दिया, फील्डर है, एक और विकेट। काफी घटनापूर्ण ओवर चलता हुआ करेश मात्रे का 2 विकेट लिए, 1 रन दिया है। और यहां से अब हम कह सकते हैं कि रेखा इंटरप्राइजेस पे दबाव काफी बढ़ चुका है। कैच को पकड़ा था डीप में दर्पण नाइक ने, जो के लेट शाम नाइक के भाई हैं, लेकिन वो अपोजिट गैलरी है। नए बैट्समैन आए बल्लेबाजी को, हरेश। अब हम कह सकते हैं कि करेश मात्रे ने अपने अनुभव के बलबूते पर मैच को मोड़ दिया अपनी तरफ। हालांकि क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है और इसमें कोई भी भविष्यवाणी पहले नहीं करना चाहिए। करेश मात्रे राइट आर्म राउंड विकेट जाते हुए। इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ स्कोर आगे सरकता हुआ 26 रनों पर पहुंचा है, 26। करेश मात्रे, 2 खिलाड़ी सर्कल में है। बंडा कवच में, शॉर्ट थर्ड। बोल्ड अराउंड द लेग्स। इस ओवर ने तो कमर तोड़ दी है बल्लेबाजी की। तो आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे संदेश पाटिल और उनका साथ देंगे दर्शन नाइक।
धन्यवाद व्हाईस पठाणे सिद्दीक बाबे सर. 3 षटकाची समाप्ती. 26 धाबा धाबलकर लागलेल्या आहेत. माझ्या जोडीला जॉईन झालेल्या आहेत दर्शन नाईका. अजूनही खूप धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. दीपक येतोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी ग्राउंड मध्ये, कारण की जवळ विचार केला तर 55 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. करिश्मा मात्रे याची अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विकेटची झडी लागली आहे या षटकामध्ये. दीपक गोळी खेळण्यासाठी सज्ज असेल खेळपट्टीवर. करेश ह्यावेळी अतिशय सुरेख चेंडू एस्टांच्या वरतून चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती 3 षटकाची इथे समाप्ती झाली आहे. धाव संख्या झाली आहे धावबलकावर संदेश 26 धावा. रेखाई संघाच्या संघनायकांनी यायचंय. रेखाई संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी यशवंत तरे यांनी आर्थिक मदत दिलेले 1000 रुपये. प्रथम पारितोषिक रुपये 15,000 संजयभाई म्हात्रेसाहेब यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक रुपये 10,000 संतोष तरे यांच्याकडून. संपूर्ण पिण्याची पाण्याची व्यवस्था कैलासवासी कुंदन पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू राकेश पाटील भगत यांच्याकडून. स्वर्गीय हरिनारायण झा यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र पंकज झा यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल दिलेले आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन. सर्व सपोर्टर स्पॉन्सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पिच मेकर प्रकाश यादव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भोलेनाथ म्हात्रे आपणास विनंती असेल आपण स्वागत करायचं आहे. हर्षित एंटरप्राइजेसचा संघनायक आणि रेखाई एंटरप्राइजेस या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे. प्रकाश यादव Yes, पिच मेकर. मनोहर तरे, कारण की प्रकाश यादव एक पीच मेकर आहेत आणि त्यांनी हा क्रेडिट मंगेश पाटील यांना दिलेला आहे आणि लालचंद तरे यांना की खेलपट्टी मी नाही तर मंगेश पाटील यांनी बनवलेली आहे. थँक्यू प्रकाश भाई, आपका हार्दिक स्वागत है फिर से एक बार. तसेच सोनू भाई यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. भोलेनाथ म्हात्रे आपल्या शुभास्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं. आपण बघतोय BTPL आता मात्र चेंडूची एज घेऊन वरती जातोय आणि विकेट किपर एक साधा सोपा जे समाप्त होतोय. हरीशाची खेळी समाप्त होते आणि कुठेतरी शांत क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय. कुठेतरी हाणामारी फटकेबाजी जी व्हायला होती तिच्यावर पूर्णपणे लगाम लावण्यात आलाय. विशेष करून करेश म्हात्रे यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय तो आता संदीप जुकर. यांनी फलंदाजी करताना खूप चांगली फलंदाजी केली. 42 धावा कुठून काढल्या नाबाद आणि त्यानंतर मात्र आता गोलंदाजी चांगली करतोय. दर्शन फलंदाजी करताना वार केले आणि आता मात्र गोलंदाजी करताना शिकार करतायत. साई सागर आपण बघतोय. निलेश नाईक फॅम टीम. पंकज नाईक येतोय फलंदाजीसाठी. कुठेतरी दबावमध्ये जाताना रेखा एंटरप्राइजेस खूप चर्चा झाली होती दर्शन की रेखा एंटरप्राइजेस संघामध्ये चांगल्या खेळाडूची निवड झाली आहे आणि रेखा एंटरप्राइजेस संघ हा खूप ताकदवर संघ आहे. मात्र फलंदाजी ताकद कुठेतरी कमी पडतोय दर्शन, कारण ज्या प्रकारे हा परफॉर्मन्स सुरू आहे. नाही, अजूनही सामने बाकी आहेत. पहिल्या सामन्याने काही होत नाहीये. अजून तुमच्याकडे 2 संधी आहेत. तुम्ही तिथून कमबॅक करू शकता. त्यामुळे अगदी बरोबर. कुठल्याही संघाला निराश व्हायची गरज नाही. तुम्हाला 2 संधी अजून आहेत. तुम्ही कमबॅक करू शकता आणि तेवढ्या तुमच्या अबिलिटी आहेत. ज्या पहिल्या सामन्यात चुकी झाल्या त्या तुम्ही दुसऱ्या सामन्यामध्ये सुधारू शकता. आता मात्र चेंडूची कडा घेऊन चेंडू पॉइंट मधून येतो फिल्डरकडे. दीपक तर तिथे तयार. एक धाव, एका धाव येते तर काहीच नाही. आता मात्र दीपक आलेले आहेत. दीपक नाईक उर्फ गोळी, ज्यांच्याकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मात्र मी विचार करतोय की कुठेतरी लेट ऑर्डर मध्ये आले दीपक नाईक. या मॅच समाप्तीच्या अगोदर आपण बोलूया आपण हर्षित एंटरप्राइजेस संघाच्या कर्णधाराला की आपण टॉस बॉक्स मध्ये बसायचं. जयदास नाईक आणि रेखा एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आला देखील चालेल, कारण की आपली मॅच यानंतर आहेच. संदीप फुल टच चेंडू. चेंडूला उचलून फेकण्याचा प्रयत्न बघूया. मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर गॅलरीमध्ये. षटकार मी म्हटलं होतं कुठेतरी लेट ऑर्डर झाला आहे दीपक नाईक. मी म्हटलं होतं की ज्या खेळाडूकडे ॲबिलिटी आहे कुठेतरी दीपक गोलीला थोडं लेट करण्यात आलेलं आहे. थोडं अगोदर असतं तर कदाचित हे फटके सुरुवातीच्या षटकामध्ये लागले असतं तर समीकरण थोडं वेगळं असतं. थोडं
जे चेसिंग प्रेशर आहे ते कमी जाऊ शकलं असतं. मात्र प्रयत्न अजूनही केले जातात आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठाला नक्कीच त्याचं फळ भेटतोय. दीपक याला एक उंच आणि दीपक अशा प्रकारच्या फटक्यांसाठी सुरुवातीपासून प्रसिद्ध आहे, माहीर आहे, त्याच्याकडे तेवढी ताकद आहे. होया संदीप जुकर यांच्यावरती आता अटॅक होतोय, ज्यांनी फलंदाजी खूप चांगली केली. 5 षटकार मारले होते आपल्या संघासाठी, 42 धावांची जबरदस्त तुफानी इनिंग खेळली. होया गोलंदाजीमध्ये तो प्रयत्न करतोय, मात्र इथे दीपक चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी धावसंख्या 6 वाढून ते 33. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा चेंडूला उंचावून फेकण्याचा प्रयत्न आणि हा देखना चेंडू जाता सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर्सच्या वरून मारण्यात आलेला फटका. हे आपण पाहू शकता. आपण बंदुकीच्या गोलीच्या रफ्ताराने हा चेंडू बघितला आपण सीमेच्या बाहेर जाताना. 1 बॉम्ब सीमा पार, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. कुठेतरी आता धावा बनता येतं. धाव संख्या झाली 37 धावा धाव फलकावर. आमच्या ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगत आहेत की अजूनही इथे जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. 44 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं जोपर्यंत दीपक गोळी आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे फटके खेचण्याची. होऊ शकतात असं नाहीये, म्हणजे या क्रीडांगणावरती या अगोदरही अशा प्रकारच्या धावा चेस झालेल्या आहेत. हो या इतिहास होतोय का की इतिहास बनून जातोय. संदीप जुकर पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडू आणि चेंडू बॉम्ब जातोय फाईन लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटकेबाजी दीपक गोली याच्या बॅटमध्ये. ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला, मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला. 5 वर टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. 5 वर टेमघर पाडा प्रीमियर लीग. गोली ऑन फायर. बॅक टू बॅक 2 चौकार, षटकार त्यानंतर 2 चौकार, म्हणजे हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक पूर्ण झाली तर योगेश गुलवी यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले 500 रुपये पटकू शकतो दीपक नाईक. आता मात्र धाव संख्या झाली ती 41. आता मात्र धावा चांगल्या येतात. अजून अशाच फटक्यांची आवश्यकता आहे आणि गेममध्ये येण्याची प्रयत्न असेल. सामना अजूनही कुठे गेलेला नाहीये. संदीप जुकर टू दीपक गोली. आता मात्र फुटवर्कचा कुठेतरी उपयोग बघायला मिळाला नाही फलंदाज दीपक याच्याकडून आणि चेंडू निर्धार जातोय. षटक समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्ती. तर धावसंख्या धाव फलकावरती 41. एकूण फलंदाज बाद झालेत ते 6, ज्यामध्ये प्रल्हाद नाईक, जयेश नाईक, प्रल्हाद नाईक यांनी 3 धावा केल्या. जयेश नाईक यांनी 1 षटकार आणि 1 धाव करून 7 धावा केल्यात. त्यानंतर निकेतन नाईक 2 धावावरती बाजूला. हरी जोशी ज्यांनी चांगली सुरुवात केली होती, 2 चौकार षटकार अशा 14 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. त्यानंतर प्रतीक याला जास्त काही करता आले नाही आहे. हरेश याला देखील काही जास्त करता येतात. त्यानंतर मात्र दीपक गोली आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी, 2 चौकार आणि 1 षटकार, एकूण अशा 14 धावांवरती खेळतोय आणि भरपूर काही अपेक्षा असतील दीपक याच्याकडे. स्ट्रायकरला आता येतोय तो पंकज नाईक. दोन्ही बंधू आहेत हे. हो या हे 2 बंधू आपल्या संघाला तारतात का. मात्र त्यांच्यासमोर चॅलेंज असेल करेश म्हात्रे यांचा वेगवान गोलंदाजीचा, ज्यांच्याकडे अनुभव चांगला आहे, लेंथ चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये करेश म्हात्रेने जवळजवळ रेखा एंटरप्राइज संघाची फलंदाजी फोडून काढली होती. थोडंसं लवकर घ्यायचं आहे करेश. पंकज स्ट्राईकला आहे. आता मात्र चेंडूला कव्हर्सच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटची वरची एज लागते आणि बंटा कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि एक सहज सोपा झेल समाप्त होतोय आणि अशा प्रकारे लागणारा हा 7वा हदरा रेखा एंटरप्राइज या संघाला. मित्रांनो एक जबरदस्त गोलंदाजीचा करताना करेश आपल्या अनुभवाचा पुढोपुढे फायदा घेतोय या ग्राउंडवरती, कारण की पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती करेशाने आपल्या संघासाठी. सुरेख अशी आणि
स्ट्राईक यांच्या फलंदाज आहे त्यांनी ब्ल्यू कलरची ट्रॅक घातलेली आहे, त्यामुळे 2 धावाची पेनल्टी रेखा एंटरप्राइज संघाला लागणार. आता फुलटा चेंडू लॉफ केलेला आहे. तुषार येतोय, थोडंसं फंबल होतंय, मग आता दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जात नाही. खराब थ्रो, तरी देखील कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही आहे. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. 2 धावांची पेनल्टी ही रेखा एंटरप्राइज संघाला लावण्यात आलेली आहे, कारण की ब्ल्यू कलरची ट्रॅक हे नॉनस्ट्रायकरच्या फलंदाज ती आम्ही या षटकाच्या नंतर आता मात्र स्लोवर डिलिव्हरी मात्र दिशामध्ये कुठेतरी भटकताना करेश वाईटच्या रूपाने ही धाव मिळते. धावसंख्या झाली ती 43. या अगोदर भरपूर धावा चेस घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये पेनल्टीच्या धावा या मायनस होताना कुठेतरी रेखा एंटरप्राइज संघासाठी चांगली गोष्ट नाही आहे, कारण की या अगोदर सूचना केली होती सर्व संघांसाठी की खेळताना ब्लॅक कलरची ट्रॅक ही कंपल्सरी असणार आहे. यानंतरही तुम्ही लक्ष देऊ शकता सूचना. दीपक आता मात्र वेगवान चेंडू होता, परत एकदा दिशाहीन चेंडू, पंचांचा इशारा होतो वाईट, पंच गोकुलदास पाटील यांच्याकडून, आणि या वाईटने धावसंख्या जाते ती 44 वरती. आता मात्र व्यवस्थित चेंडूवरती टोळण्यात आला नाही. बंटा दिवेकर तिथे तयार, एकाच धाव मिळते, एका अंकाने धावसंख्या होते ती 45. शांत क्रिकेट बघतो, अतिशय शांत क्रिकेट, कारण की कुठल्याही प्रकारची हाणामारी होत नाही, जी मागच्या षटकामध्ये थोड्या प्रमाणात झाली होती दीपक याच्याकडून. मात्र या षटकात तसं काही संधी देत नाही, कारण की करेश मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय, आपल्या लेंथवर आहे. चंदन पाहूया, चंदनकर देखील चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, बघूया. आता मात्र स्लोवर स्विंग अँड मिस, चेंडू स्लो केला होता आणि आउटसाईड बाहेरच्या दिशेने कट करण्यामध्ये यशस्वी करेश मात्र, ज्यामध्ये फलंदाज फसतोय. चेंडूला वेग कमी आणि दिशा चांगली, ज्यामध्ये सुरेख असं कॉम्बिनेशन आणि चेंडू निर्धाव होतोय. जेवढे चेंडू निर्धाव होतील तेवढा दबाव आता मात्र वाढत जाणार आहे. चंदन आता मात्र चेंडूला फक्त हलक्या हाताने टॅप केला होता, फक्त चेंडू फलीवरती घेतला होता, कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला जात नव्हता. दीपककडून अपेक्षा आहेत, बघूया. धावसंख्या ही 46 वरती हलुवाररित्या पुढे जाते. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तसा पण आता प्रयत्न होत नाही या षटकामध्ये. आता मात्र एक सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र चौकार, 1 बाउन्स बाउंड्रीलाईनच्या बाहेर चेंडू. दीपक याच्या बॅटवर निघताच्या 4 धावा, 4 अंकांनी धावसंख्या या षटकाच्या कैलासवासी संख्येत. भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एकूण धावसंख्या झाली ती 50. एकूण धावसंख्या 50 झालेले, मात्र पेनल्टीच्या 2 धावा या मात्र कमी केल्या जातील, म्हणजे धावसंख्या 48 असणार आहे. सन्माननीय माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय BTPL भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2020. धावसंख्या 48 झालेली आहे. तुषार येतोय, 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. चमत्कारची आवश्यकता आहे. बघूया, 6 चेंडू आणि 33 धावा होतील का? मात्र तुषार तयार उर्फ लालू, श्याम नाईक गॅलरी एन कडून मारा करेल चंदनसाठी. सुरेख चेंडू आणि तितकाच चांगलासा फटका, मात्र ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावांसाठी हा फटका मात्र तितकासा पुरेसा नाही आहे, कारण की इथे आता हवाई यात्रा करावी लागेल. 5 चेंडूंनी 32 धावा. आता मात्र 5 षटकार मारले तरी या धावा होऊ शकणार नाहीत. मात्र कुठेतरी नो भीमर यासारख्या चेंडूंवरती खूप काही निर्भय असतं. बघूया, दीपक मात्र एकाकी झुंज देतो आपल्या संघासाठी, रेखा एंटरप्राइजसाठी. तुषार तो दीपक, आता मात्र हुक केलाय चेंडू आणि चेंडू जातोय दूर, कुठेतरी षटकार.
कुठेतरी आई एक विरा देऊ मल्हारी उभे आमच्या हो माघारी लावताव गुलाल भंडारा माथ्यावर हात शेवटचा कॉल असेल रेखाई इंटरप्राइजेस संघाचा संघनायक. शेवटचा कॉल असेल, नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर लगेचच तुमचा सामना आहे. यानंतरचा सामना रेखा इंटरप्राइजेस आणि हर्षित एंटरप्राइज या दोन संघादरम्यान. चला कर्णधाराला लगेच पाठवून द्यायचं आहे षटक समाप्त होण्याच्या अगोदर. दीपक चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आता मात्र बॅटवर व्यवस्थित येत नाही चेंडू. दर्पण येतो तिथे चांगला प्रयत्न केला होता झेलण्याचा, मात्र एक धाव नक्कीच मिळणार. या एका अंकाने धावसंख्या होते ती 56. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये. औपचारिक राहिलेली असावी. आता मात्र स्लोअर चेंडू त्याला हलक्या हाताने फ्लिक केला होता, मात्र दर्पण कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि चंदनाची खेळी समाप्त होते. पूर्णपणे सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे ते साई सागर इंटरप्राइजच्या संघाने. सन्माननीय निलेधर नाईक यांचा हा संघ आणि विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पहिला सामना जिंकण्याच्या जवळजवळ समीप आहे, कारण की खूप चांगली फलंदाजी नंतर खूप चांगली गोलंदाजी करण्यात आलेली. स्पेशली या सामन्यामध्ये फलंदाजी करताना संदीप जुकर यांनी खूप चांगली प्रकारे फलंदाजी केली. 42 धावा आपल्या संघासाठी जबरदस्त फलंदाजी करत असताना केल्या. 5 उत्तुंग षटकार मारले. रेखा इंटरप्राइजचा विचार केला तर एकच मात्र फलंदाज जो चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत तो आहे दीपक गोली, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार आता आले. नवीन फलंदाज पंडित भोईर आलेले आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष आहेत, बघूया मनोरंजन करतोय का दीपक. आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता आणि एज लागतोय आणि फलंदाज मात्र दीपक हा देखील बाद होतोय. कुठल्याही प्रकारचा पंचांचा डिसिजनचा विरोध नाही करता स्वतः निघतोय. एक चांगला क्रिकेट. तरी देवा मला पावशील का धन्यवाद डीजे. औपचारिक तर राहिलेले सामन्यामध्ये जवळजवळ हा सामना पूर्णपणे विजय झाला असं म्हणण्यास हरकत नाही. साई सागरा संघ आणि दोन्ही संघ नायक या पुढील सामन्याचे माझ्यासोबत हरी जोशी आणि जयदास नाईक. बघूया जयदास नाईक याने एक सामना जिंकलेला आहे. हर्षित एंटरप्राइज योगीदा गुळी यांचा हा संघ आणि रेखा एंटरप्राइज. आणि आता मात्र फ्लिक केला चेंडू सीमेच्या व्याजाचा षटकार दैवत याच्या बॅटमधून. आणि अभिनंदन निलेधर नाईक, अभिनंदन कॅप्टन करेश म्हात्रे ज्यांनी पहिला दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हँडशेक केल्याशिवाय जायचं नाही. हँडशेक करणं कंपल्सरी आहे. हँडशेक करायचं आहे. हँडशेक करायचं आहे तुम्हाला, ही विनंती आहे. खेळाडूंनी खालती होते हँडशेक करण्यासाठी खाली यायचं आहे. रेखा इंटरप्राइजच्या खेळाडूंनी हँडशेक करण्यासाठी खाली यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आहे संदीप जुकर, ज्यांनी 42 धावा जमा केल्या, 5 उत्तुंग षटकार, जबरदस्त खेळी संदीप जुकर. मनोहर तरे यांच्याकडे मी पुढचं सूत्रसंचालन सोपवतोय. धन्यवाद. तर संदीप जुकर आपण स्टेजवर यायचं आहे. बीटीपीएल भाजपा टिमकरपाडा प्रीमियर लीग 2020 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी स्वर्गीय कमलाबाई बाळाराम नाईक यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ दी सिरीज सायकल प्रभाकर नाईक यांच्याकडून देण्यात आलेले, त्यांचं देखील लाख लाख अभिनंदन. या ठिकाणी मॅन ऑफ दी मॅच देण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्र गोळवी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ दी मॅच देणार आहोत. संदीप जुकर आपण धाव द्यायचा आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि अप्रतिम साईसागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सामना विजय संपादित केलेला आहे. नावात एक जबरदस्त संदीप जुकर लवकर यायचं आहे. चला खेळी केलेली आहे संदीप जुकर यांनी. त्यानंतर टॉस देखील होईल. आपण पाहतोय पहिल्याच वर्षी आयोजित केलेली मनोहर स्वर्गीय दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. रेखा एंटरप्राइज संघाचा संघनायक हरी आणि हर्षित एंटरप्राइज संघाचा संघनायक जयदास नाईक. मी
सन्माननीय आमचे पाहुणे सुरेंद्रदा गुळवे यांना विनंती करते आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायचं आहे. तर आमच्या सोबत आहेत आजचे आमचे प्रमुख अतिथी सुरेंद्रदा गुळवे यांच्या शुभ असं या दोन्ही संघांमध्ये ही नाणेफेक होईल. खेळणारे दोन संघ आहेत रेखा एंटरप्राइजेस आणि हर्षित एंटरप्राइजेस. कोण बोलणार आहे पहिले? पुन्हा उडवायचं आहे टॉच. नाणेफेकी परत होणार आहे. तर नाणेफेकी परत होते आणि नाणेफेकी जिंकलेली आहे ती हर्षित एंटरप्राइज या संघाने. जयदास नाईक अभिनंदन. आणि पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि मनोहर तर यांना विनंती आहे की आपण पुढचा कार्यक्रम कंप्लीट करूया. धन्यवाद. तर संदीप जुकर आपण यायचं आहे. मी सुरेंद्र गुळे साहेबांना विनंती करतोय. प्रथम संदीप तुझं खूप खूप अभिनंदन. एक जबरदस्त खेळाडू या गावामध्ये तयार होत आहे असं वाटतंय. रायझिंग स्टार उगवता तारा पण पाहतोय. मावळदी मॅचचा अवॉर्ड पटकावतोय. ही सुंदर टॉपी विजय पाटील तसेच शरद म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर आहे. सोनूभाई आपण गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे या ठिकाणी आणि यादवसी आपण देखील द्यायचं, दोघांनी द्यायचे. रवींद्र तरे नंदू नाईक सर यांच्याकडून हा गिफ्ट टेम्पल आहे. 2 मिनिटामध्ये आपण ओपिनियन घेऊया संदीप जुकर याची. संदीपजी फक्त एक प्रश्न. धन्यवाद. तर खूपच भाऊक झालेला आहे. जयदास. तर नाणेफेकी जिंकलेले हर्षित एंटरप्राइज योगेश दादा गुळवे यांच्या संघाच्या संघनायक जयदास नाईक यांनी नाणेफेक दिले. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? फिल्डिंग करताना एक काय टार्गेट असेल की तुम्ही समोरच्या संघाला कितीपर्यंत धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी